पण मार्गदर्शन करावं या स्पर्धेसाठी आज लाल बावटा संपूर्ण आपण पाहतो। काहींना वाटतं की शेतकरी कामगार पक्ष संपला नाहीये, कारण सुख दुःखामध्ये धावून जाणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष। दादा आपण मनोगत आणि मार्गदर्शन करावं या स्पर्धेसाठी। एकदा जोरदार टाळ्या चिंचवलीकरांसाठी होऊनच जाऊ दे। शेतकरी कामगार पक्ष चिंचवली विभाग आज आपले सर्वांचे लाडके चिटणीस राजेशजी केणी साहेब यांच्या उपसभापती तालुका चिटणीस चषक, म्हणजे हे खरोखर एकदा तुमचं सर्वांचं कौतुक केलं पाहिजे, कारण उपसभापतींचा मान काय असतो हे तुम्ही आज दाखवून दिले। आणि अतिशय हसत खेळत नेहमी कामासाठी अग्रेसर असणारे असे आमचे राजेशजी, त्यांच्या नावाने आपण चषक भरवला आहे। आणि सगळी तरुण मंडळी आज आपल्याला इथे दिसते, या गावातली तरुण मंडळी या, नमस्कार। तर कसं आहे की तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही अँकरिंगवाले नेहमी सांगता की हार जीत चालत असते, हे मी खूप आधीपासून सांगतो, कारण शेवटी आपण खेळ खेळतो कोणासाठी, ही मुलं पुढे जावी यासाठी ॲक्च्युली आयोजकांनी हे आयोजन केलेलं असतं। कारण आता तुम्ही आपल्या भागात बघताय, आमची एकच इच्छा आहे, या खेळाडूंमधून भारताच्या टेनिस क्रिकेट टीममध्ये जास्तीत जास्त खेळाडू दिसावे, ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे। आणि ही इच्छा आता पूर्ण होताना दिसते। पनवेल उरणमधले आता बरेचसे खेळाडू, काही खेळाडू, आपला हा तर इथला एकटगरचा अमित नाईक, तो तर अभिषेक बच्चनच्या टीममध्ये खेळला, रजत मुंडे आपला रसायनीचा, नंतर फुंड्याचा एक मला वाटतं प्रथमेश, दिगोड्याचा विश्वजित, देवतचा मयूर, आकाश तारेकर, दुंद्र्याचा प्रसन्न पाटील, किती मुलं आज आपली जात आहेत। म्हणजे एवढी मुलं तुम्ही भारताच्या टीममध्ये गर्दी करा की आम्ही नावं घ्यायला विसरलो पाहिजे, एवढी गर्दी करा, हीच इच्छा आमची आहे। आणि ज्या दिवशी आमचं नावं विसरण्याचं हे येईल ना, तेव्हा समजू की आता बाबा पनवेल उरण कालापूर तालुक्यातली मुलं फुलफिल झाली। आणि हीच इच्छा आहे, तुम्ही काही करा, काय वाटेल ते करा, त्याच्यासाठी काही अडचण येऊ नये की ही मी प्रार्थना करतो। परंतु जर अडचण आलीच तर हा प्रीतम मात्रे तुमच्या पाठीशी उभा आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। आणि मी नेहमीच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही तरुण मंडळी काम करत असताना, संघटनात्मक काम करत असताना नेहमी आम्ही पुढे आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात असतो। आणि हेच तुम्हाला सांगतो की तुम्ही काम सरळ करा, तुम्हाला कसली अडचण येणार नाही। त्यामुळे आपले ध्येय सरळ आहेत, काम करण्याची पद्धत सरळ आहे, त्यामुळे मला वाटत नाही कसली अडचण आपल्याला येईल। मी तुम्हाला एवढंच सांगतो पुन्हा एकदा की ज्या पद्धतीनं आज सगळेजण तुम्ही ह्या, म्हणजे मला आता इथे मंचकावर किती लाईन लावल्या ते बघावे लागतील, म्हणजे आपल्याला किती लाईन लावल्या तरी कमी पडतात। ही संघटनात्मक काम करणाऱ्यांची पद्धत आहे, हेच याच्यातून दिसून येते। पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅचेस, त्याला रेलिंग बिलिंग म्हणजे प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीनं मॅचेस आपण ठेवल्यात। हे देखील हळदी सीझन असताना, इकडे हात बघा ना, आमच्या हळदीचे हात आहेत, हे बघा, ह्याचं उत्तम उदाहरण इथे आहे। पण शेवटी कार्यकर्ते आणि नेत्यांचं असणारं प्रेम याच्यातून दिसून येतं। पुन्हा एकदा मी तुम्हाला 100% ते काही सांगायची गरज नाही आहे, ज्या पद्धतीने स्टेज भरलेला दिसतोय हेच त्याचं झोतक उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो। त्यामुळे संघटनात्मक काम करणारे, परत सांगतो, हे आपण संघटना बांधणारी लोक आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हार जीत चालत राहते। आपण कधीच हारल्यानंतर खचून जात नाही आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होत नाही, हे याच्यातून दिसून येतं। पुन्हा एकदा मी तमाम शेतकरी कामगार पक्ष चिंचवलीकरांचं मनापासून कौतुक करतो। आणि राजेशजी, तुम्हाला देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। त्याच्यानंतर किसन भुजंग साहेब, माजी सरपंच सुकापूर, यांचा